रायगड लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलंय. राष्ट्रवादीचे सुनील तटकरे विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनंत गीते यांच्यात तगडी लढत पाहायला मिळणार आहे. गेल्या 2019 लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांचा पराभव केला होता. पराभवाचा वचपा काढण्यासाठी अनंत गीते सज्ज झालेत. अनंत गीते यांनी अलिबागच्या शेतकरी कामगार पक्षाच्या भवनातून सुरुवात करत मोठं शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यामध्ये शिवसेना नेते भास्कर जाधव, शेकापचे जयंत पाटील, माजी आमदार संजय कदम, पंडित पाटील तसंच सुनील तटकरे यांचे बंधू अनिल तटकरे देखील सामील झाले होते. या प्रसंगी त्यांच्या समवेत इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं दाखल झाले होते. मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची मला अधिकृत उमेदवारी दिली आहे आणि तो AB फॉर्मसुद्धा आज मी सादर केला आहे आणि त्याच वेळेला इंडिया आघाडीने माझ्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब केला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीचे अनंत गीते हे 32 रायगड लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आहेत. अधिकृत उमेदवार म्हणून माझा अर्ज मी सादर केलेला आहे आणि अन्य कुणी काय उमेदवारी अर्ज भरला आहे याची खरं म्हणजे दखल घेण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे. निवडणूक ही अतिशय स्वच्छ वातावरणामध्ये होण्याची आवश्यकता आहे, कारण शेवटी निर्णय मतदारांनी करायचा आहे, जनतेनं करायचा आहे आणि मग मतदारांचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो. पण ठीक आहे, राजकारण करणाऱ्यांना राजकारण करू द्यात, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. आणि म्हणून माझा अर्ज हा आज मी माझे सहकारी इंडिया आघाडीचे सहकारी असलेले घटक पक्षाचे शेतकरी कामगार पक्षाचे भाई जयंत पाटील, काँग्रेसचे ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर आणि शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भाऊ तटकरे आणि माझे सहकारी शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या उपस्थितीमध्ये आज माझा उमेदवारी अर्ज मी सादर केलेला आहे. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, रायगड.